सीताराम. आज मला चोखोबारायांच्या अभंगावर बोलावंसं वाटलं. आज एकादशी आहे, 23 तारीख आहे आणि उद्या सोमवार 24 तारखेला बी एक एकादशी आहे, 24 ऑगस्ट. तर चोखोबारायांच्या अभंगावर चोखोबारायांचा अभंग असा आहे की ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा, काय भुललासी वरली या रंगा, नदी डोंगी परी जल नोहे डोंगे, काय भुललासी वरली या रंगे, कमान डोंगी पर तीर नोहे डोंगा, काय भुललासी वरली या रंगा. ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा, काय भुललासी वरली या रंगा. ऊसाचं जे पाचट असतं ते कापतं, म्हणजे जो पान असतं ते माणसाला कापतं, म्हणजे शरीराला त्वचेला चिरखा पडतो. पण तो ऊस सोलून खाल्ल्याच्या नंतरनं त्याच्यामधला जो रसाचा गोडवा आहे तो तर मिथ्या नाही. थोडक्यात टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देव पण येत नाही. हे ऊसाचं उदाहरण झालं. कमान डोंगी परी तीर नोहे डोंगा. आता कमान वाकडी तिकडी असते, पण त्याच्यातून जो तीर बाहेर पडतो ती काय वाकडा तिकडा असतो का? तो तर सरळ असतो. ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा, काय भुललासी वरली या रंगा. चोखा डोंगा परी भाव नोहे डोंगा, काय भुललासी वरली या रंगा, नदी डोंगी परी जल नोहे डोंगे, काय भुललासी वरली या रंगा. नदी वाकडी तिकडे असते, परंतु त्याच्यातलं पाणी ते पवित्र आहे. देवी देवतांना त्याचे नहान घातली जाते, म्हणजे जल कसं आहे, पवित्र आहे. परंतु आजकाल माणसांचं कसं झालेलं आहे, चोखा डोंगा परी भाव नोहे डोंगा. चोखोबाराय म्हणतात मी राहणीमानाला कसाही असू द्या, पण माझा भाव मात्र डोंगा म्हणजे कसा आहे, डगमगणारा नाही. चोखा डोंगा परी भाव नोहे डोंगा म्हणजे चोखोबाराय म्हणतात माझा भाव जो आहे मनातला तो डगमगणारा नाही. आणि आजकाल फॅशनच्या जमान्यामध्ये हे झालेलं आहे की माणसं राहणीमानावर जातात. भले तो त्याच्या घरी किती गरीब आहे, काय काय एका रोज भीक मागून खातोय माहिती नाही, परंतु राहणीमानावर माणसं जातात. याचं मला विशेष वाटतं. आणि ह्याचं विशेष करून मी बागेश्वर धामला पाहिलेलं आहे. 2-4 शिष्यमंडळी महाराजांची शेपारली बी मी. मला लय राग आला. काय आहे, मोठी मोठी जी चांगली माणसं येते ती त्यांना पटकन जायला वाट देते ती, आणि जे गरीब दिसत्याल म्हणजे साधी सामान्य दिसत्याल त्यांना म्हणतात लाईनीने या. आणि मी मंदिराजवळ गेले होते, मला तिथल्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांनी सोडलं होतं. ह्यांना दर्शन घेऊन द्यायला काय प्रॉब्लेम येत होता का? नाही, थांबा म्हणलं, बाकीच्यांना जाऊन देताय मला का बरं नाही? श्रीमंत लोक बघून तुम्ही सोडताय, आणि मीच असं काय केलं या? मैंने क्या किया है? हम गरीब दिखते हैं आपको? कैसे दिख रहे? क्यों नहीं छोड़ रहे? बालाजी के लिए तो सभी एक जैसे होते, फिर भी आप. बाद में उन्होंने छोड़ा मुझको बालाजी के दर्शन के लिए. हम तो डायरेक्टली जाते फिर भी 1-2 बार मेरे साथ ऐसा हुआ है. तो मैं यही कहना चाहती है की ऊस डोंगा परी, चोखोबारायांचं प्रमाण मला आठवलं. ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा, काय भुललासी वरली या रंगा. मी हिंदीतून पण बोलू शकते, पण चोखोबारायांचं मी महाराष्ट्रीयन आहे, मी माझ्या घरून बोलते. आणि
की हिंदीतून नाही, हा अभंग मराठीतून आहे, त्यामुळे मराठीतून सांगितलं. तर माणसाच्या राहणीमानावर जाऊ नका. त्याच्या मनात जर भाव शुद्ध असेल तर तुम्ही कितीही अडवण्याचा प्रयत्न केला तर देव त्याला जवळ करणार आहे. सीताराम. जय जय रामकृष्ण हरी.